नमस्कार मित्रांनो, मी अक्षय क्लिक मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, पंचायत समितीमार्फत अनेक प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी योजना येत असतात। त्यापैकी एक योजना म्हणजे सिंचन विहीर योजना। आता ही सिंचन विहीर योजना करताना तुम्हाला कोणकोणत्या बाबी लक्षात घ्यायच्या आहेत ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तसेच याच्या नियम व अटी काय आहेत, संपूर्ण A to Z टोटल माहिती आपण देणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि जर का तुम्ही अद्यापही सिंचन विहिरीचा प्रस्ताव टाकलेला नसेल किंवा जर का तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर ते अप्लाय कसं करायचं ते देखील याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती अचूक समजेल आणि तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल। तर जास्त वेळ न घालवता चला मित्रांनो, व्हिडिओ लगेच सुरू करूया। आता सर्वप्रथम बघा मित्रांनो, ज्या गटात विहीर खोदायची आहे तिथे एका गटात किंवा सलग किमान 40 गुंठे जमीन असावी, अशा पद्धतीचा हा नियम आहे। त्यानंतर बघा मित्रांनो, ज्या गटात विहीर काढणार आहे तो गट भोगवटादार वर्ग 2 नसावा, हा देखील एक महत्त्वाचा असा नियम आहे मित्रांनो। त्यानंतर बघा मित्रांनो, भूजल सर्वेक्षण यंत्रणेच्या सेफ झोनमधील गावातून वैयक्तिक, संयुक्त आणि सामूहिक या तिन्ही प्रकारे अर्ज करू शकता, परंतु सेमी क्रिटिकल गावातून फक्त संयुक्त किंवा सामूहिक प्रस्ताव करा, अशा पद्धतीचाही एक महत्त्वाचा असा नियम आहे मित्रांनो। त्यानंतर बघा, त्या लाभार्थीच्या नावे इतर कोणत्याही गटात वैयक्तिक विहीर नसावी, म्हणजे जी व्यक्ती विहिरीसाठी प्रस्ताव करत आहे त्या व्यक्तीकडे दुसरी कुठलीही विहीर नसली पाहिजे, म्हणजे दुसऱ्या कुठल्याही गटातली विहीर त्याच्या नावावरती नसली पाहिजे, अशा पद्धतीचा मित्रांनो हा एक महत्त्वाचा असा नियम आहे। त्यानंतर बघा मित्रांनो, ज्या ग्रामपंचायतचे जॉब कार्ड आहे तेथूनच प्रस्ताव सादर करावा, म्हणजेच मित्रांनो तुमची जी ग्रामपंचायत आहे, ज्या गावात तुम्ही राहता त्या गावाच्या ग्रामपंचायतीमध्ये तुमचे जॉब कार्ड असणे हे बंधनकारक असणार आहे आणि तिथूनच तुम्ही अप्लाय करू शकणार आहे। त्या गावच्या हद्दीपासून 5 किलोमीटर अंतरापर्यंत विहीर घेऊ शकाल, म्हणजेच तुमच्या गावापासून जर का तुमची जमीन 5 किलोमीटर अंतराच्या आतमध्ये असेल तर त्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता। त्याचप्रमाणे मित्रांनो, सोबत अंतराचा दाखला देखील जोडावा लागतो जो ग्रामसेवक देतो। आता तुम्ही ज्या वेळेला संयुक्त किंवा सामूहिक प्रस्ताव करत असता तर प्रत्येक दाखल्यावरती सर्व लाभार्थ्यांची नावे व सही असणे बंधनकारक असते। त्याचप्रमाणे मित्रांनो, चेकलिस्टप्रमाणे सर्व कागदपत्रे जोडूनच प्रस्ताव जमा करायचा असतो, म्हणजेच त्रुटी राहणार नाहीत आणि जर का त्रुटी राहिल्या तर तुमचा प्रस्ताव मंजूर होण्यास अडचण येऊ शकते। अशा पद्धतीचे मित्रांनो हे झाले नियम। आता कोणकोणत्या नरेगा अंतर्गत सिंचन विहिरी प्रस्ताव करताना कोणकोणत्या बाबी तपासल्या पाहिजेत त्याची माहिती आपण बघितली। आता मित्रांनो, यासाठी अप्लाय कसं करायचं, म्हणजेच या योजनेचा लाभ तुम्हाला कसा घेता येईल याचा व्हिडिओ देखील आपण या अगोदर बनवलेला आहे। मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, त्या लिंकवरती जायचं आहे आणि तिथून तुम्हाला या योजनेचा लाभ कसा घ्यायचा त्याची संपूर्ण माहिती मिळून जाईल। त्याचा संपूर्ण सेपरेट असा एक व्हिडिओज बनवलेला आहे, तो व्हिडिओ बघून घ्या जेणेकरून तुम्हाला अप्लाय करता येईल व अप्लाय केल्यानंतर तुमची देखील विहीर तयार होईल। तर मित्रांनो, व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा। आपल्या चॅनलवर जर का नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत असतो। चला मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।